टोमॅटोचं आयतच रोप आणून लावलं होतं मी नर्सरीतून आणि आता 1.5-2 महिन्यात या प्लांट्सने छान डोकं वर काढलं आहे. ऑलरेडी याला हिरवीगार छोटी छोटी क्यूट अशी फळं दिसत आहेत. तर आज मी आयडिया काय करणार आहे, ही जी खाली दाट झालेली पानं दिसत आहेत ना, ती मी आज काढून टाकणार आहे. तर ती आपण कात्रीने कापू शकतो किंवा हाताने खोडली तरी चालतात. तर ह्याच्याने फायदा काय होणार आहे की सध्या हे प्लांट जे आहे ते आपली एनर्जी वेस्ट करत आहे ही पानं वाढवण्यात, त्यांना मोठं करण्यात. तर आपण ही एनर्जी या प्रकारे सेव्ह करणार आहोत, ज्याच्याने हे प्लांट ती एनर्जी यूज करेल ते फळ वाढवण्यासाठी. ह्याच्याने मग फळ आपलं लवकर भरेल आणि टोमॅटोजसुद्धा मल्टिप्लाय होतील. तर हे टेक्निक मी गेल्या वर्षी जेव्हा गावाला गेलो होतो तेव्हा मला समजलं. आमच्या वावरात आता गेले काही वर्षापासूनच टोमॅटोज करायला लागलेत एखादा सीझन वर्षातला, आणि हा उन्हाळ्याचा सीझन बेस्ट असतो ह्या क्रॉपसाठी. तर गेल्या वर्षी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी गेलो तेव्हा मी मुलींनासुद्धा सोबत नेलं होतं आणि नेमकीच टोमॅटोची काढणी चालली होती. तर मुलीसुद्धा हे टोमॅटोज तोडण्यात, परत ते क्रेट्समध्ये भरण्यात आणि मग क्रेट्स टेम्पोमध्ये लोड करण्यात, या सगळ्या कामामध्ये त्यांनी मदत केली, सहभाग केला. या सगळ्या गोष्टीच्या त्या साक्ष झाल्या आणि त्यांना फार आवडला हा एक्सपिरियन्स. त्यामुळे त्यांना आता यावर्षी US चेरी पिकिंग आणि स्ट्रॉबेरी पिकिंगचं काहीच त्यांना अप्रूप राहिलेलं नाही आहे. उलट मला म्हणतायत की आपण आता जर पुन्हा भारतात गेलो समर वेकेशनमध्ये, नक्की आपल्या वावरात जाऊन आपण टोमॅटो पिकिंग करूयात. तर खरंच शहरातल्या लोकांचा, स्पेशली शहरातल्या मुलांचा मातीशी संपर्क तुटत चाललेला आहे. आणि तुमची जर छोटीशी शेती असेल, बगीचा असेल, तर त्याची नक्की जपणूक करा, जेणेकरून मातीशी बांधिलकीसुद्धा आपली जपली जाते. तुम्ही सुद्धा जर टोमॅटोची लागवड करत असाल तुमच्या बागेत किंवा अगदी टेरेसवर सुद्धा, तर त्याच्या सोबतीला त्याच्याजवळ झेंडू नक्की लावा. कारण झेंडू हा टोमॅटोचा अगदी बेस्ट फ्रेंड आहे, जवळचा मित्र आहे. टोमॅटोवरच्या कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झेंडू फार इफेक्टिव्ह ठरतो. आमच्या गावी बागायती शेती जास्त चालते, त्यामुळं गहू आणि ऊसच जास्त मी पाहिलेला आहे लहानपणापासून. झेंडूचे मळे मला कधी जास्त आढळले नाही, पण इतक्यामध्ये ते फार पॉप्युलर होत आहेत. छोटी छोटी वावरं केली जातात झेंडूची सुद्धा. मे बी ते टोमॅटोचं पीक बूस्ट करण्यासाठी या हेतूने असेल, परंतु त्यामुळे मळ्यांचं सौंदर्य अगदी खुलून येतं. झेंडूची टवटवीत तेजस्वी रंगांची फुलं, त्यात त्याचा सुगंध अगदी मन प्रसन्न करणारं असतं. आणि आम्ही तर वरचेवर जाऊन छान तिकडे रील्स, व्हिडिओज, फोटो सेशन करत असतो फॅमिलीसोबत. फार मजा येते.